ठरलं तर मग या एपिसोडमध्ये तुम्ही आज बघणार आहात की नागराज पुन्हा त्या राकेशला झापून काढतो. सचिनला तो सांगतो की याला काहीतरी समजून सांग, हा सारखा फेल होत आहे, ॲक्सिडेंट देखील त्याला करता आला नाही, साधं एका क्षणामध्ये तिघांना मारता देखील आलं नाही. त्यावेळेस तुम्ही देखील मागच्या वेळेस 25 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट केला त्याच्यातून ते वाचलेच ना. त्यावेळेस नागराज खूप वाईट वाटतं, त्याला हाकलून देतो. इकडे अर्जुन आणि सायलीमध्ये लहानपणीच्या खट्याळपणा असतो. त्यावेळेस गुपचूपपणे आईस्क्रीम ही सायली खाते आणि अर्जुन देखील तिला खाऊन देतो आणि लहानपणासारखंच बोल असं तो बोलतो. इकडे चक्क हा हाकलून देतो राकेशला आणि सचिन आणि नागराज यांच्यामध्ये काहीतरी खलबत होते. त्यावेळेस सचिन काहीतरी प्लॅनिंग सुचवतो, जो प्लॅनिंग नागराजला आवडतो. आता तो काय प्लॅनिंग असेल तो नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला दिसेलच. इकडे राकेश सचिनला फोन करतो. त्यावेळेस सचिन असं कळवतो की तू प्रियाची मदत घे, प्रियाच्या मदतीने तू नक्कीच त्या घरामध्ये पुन्हा वादळ आणू शकतोस. हा ज्यावेळेस प्रियाकडे येतो आणि सांगतो की त्या सायलीला कळालं आहे तीच तन्वी आहे. आता हे ज्यावेळेस प्रियाला कळतं त्यावेळेस प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला असं वाटतं आता काय करावं, करोडोंची प्रॉपर्टी ही आता सायलीची होणार, मग माझ्या हातात काहीच नाही राहणार. त्यावेळेस हिला खूपच त्रास होतो आणि आता काय करावं, तिला मारून टाका असं ती बोलते. इकडे अर्जुन मोठमोठ्याने ताटली आणि चमचा वाजून सर्वांना गोळा करतो. सर्वजण आश्चर्यचकित होऊन त्या ठिकाणी गोळा होतात आणि बोलतात हा काय पोरकळपणा आहे. त्यावेळेस कल्पना, प्रतिमात्या, रविराज, चैतन्य, प्रतापराव हे सगळं असतात. तो अशा वेळेस चांगल्या पद्धतीने सगळं प्रेझेंट करतो की त्याच्यामध्ये तन्वी लहानपणीची हरवली जी असते तिच्यावरचे फोटो सगळ्यांचा उजाळा करतो. त्यावेळेस या सर्व गोष्टीचा काय अर्थ आहे असं रविराज विचारतो. त्यावेळेस हा अर्जुन सरांना सांगतो की मी तुम्हाला तन्वीबद्दल सांगणार आहे. त्यावेळेस तन्वी म्हणजे सायलीवरून खाली येते आणि तो सरांना सांगतो हीच खरी तन्वी आहे. आता हे ऐकून रविराज, प्रताप आणि प्रतिमात्याला खूपच आश्चर्य वाटतं. आता ह्या काय पोरकळपणा आहे असं ते बोलतात. त्यावेळेस हे सत्य आहे, मी तुम्हाला काही प्रूफ देखील दाखवणार आहे, हीच खरी माझी लहानपणीची तन्वी आहे, तुमची तन्वी आहे. प्रतापला देखील आश्चर्य वाटतं, पण तुझ्याकडे काय प्रूफ आहे असं रविराज विचारतात. त्यावेळेस रविराजला तो सांगतो प्रूफशिवाय मी काय बोलतो का. त्यावेळेस अर्जुन प्रूफ म्हणजे सर्वात पहिले कोणाला तरी आणणार असतो. हे सर्व गोष्ट राकेश ऐकत असतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहात चक्क मधुभाऊ येऊन सांगतात.